नमस्कार. तर आम्ही एका ठिकाणी आलोय फिरायसाठी. हो, पण आजचा जो ब्लॉग आहे तो ना ऍक्च्युली आम्ही ज्या ठिकाणी आलोय तिथला प्रवास बिलकुल घेतलेला नाही. डायरेक्ट त्या जागी पोहोचून आम्ही ब्लॉग चालू करतोय. येस, इनफॅक्ट तिथे त्या लांबच्या गावी पोहोचून आम्ही ब्लॉग चालू केलाय आणि आम्ही प्रवासाने वैतागलेलो आणि आले का सगळे आले. चला 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 जायचंय. हाय बेबू. स्वतः या डायरेक्ट की स्वतः डायरेक्ट चलो 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 बघूया. तर आता आम्ही आलेलो आहेत अंजुना बीचला. थोडस इव्हनिंग स्पेंड करायची होती इकडे. हा, चहा घेऊया ना. चला, थोडं फ्रेश वाटेल. मस्त झोप वगैरे काढून आम्ही निघालेलो आहेत आणि आता इथं मस्त एन्जॉय करतो. आणि ह्याच्यानंतरचा प्लॅनिंग मे बी कुठे असेल. बीचला आलेलो आहेत आणि कळलंय सगळ्यांना आता. आणि आम्ही असं इव्हिनिंग स्पेंड करायला आलोय. तर गर्दी तशी तर खूप कमी आहे अंजनाला. अजून तरी सगळ्यात जास्ती बागा बीचला खूप गर्दी असते. आणि आता आम्ही चहा शोधतोय. चहा आता आम्ही मस्त चहा पितो. आपल्यासारखा चहा तर भेटणारच नाही, पण तरी सुद्धा गोड पाणीच भेटणार आहे. तरी पण फ्रेश वाटण्यासाठी आम्ही थोडासा चहा पितो आणि तुम्हाला परत भेटतो. चलो. हे बघा, लहान मुलांना घेऊन जर गोव्याला फिरायला यायचं असेल तर असं हॉटेलच्या समोर बीचवर बसून बाळाचं जेवण पहिले बनवायला लागतंय. कॅम्पिंगचा गॅस आहे आणि माऊ बबडूसाठी जेवण बनवते आणि मी असा हा लाईट मन हेल्पर वेटर सगळं झालंय. आता मुलांसोबत जर गोव्याला यायचं असेल पण आम्ही असा आता एक प्रयोग करतोय ना. त्यामुळे दाखवतो का? बॅक कॅमेराने पण ना बेबूला आम्हाला बाहेरचं फूड द्यायचं नव्हतं, सो आम्ही ना इथे छोटासा स्टोव्ह आणलाय आणि इथे तिला कॅम्पिंग स्टोव्ह आणलाय. बघा, असं कॅम्पिंग स्टोव्ह आणलाय आणि छोटूसा आणि त्याच्यावरती तिचं राईस बनवते आणि इकडे असं मस्त बीच वरती सगळे एन्जॉय करतात ते. आणि हा बागा बीच आहे, तुम्हाला जर दिसत असेल हा रात्रीचा बागा बीच आहे सगळे. आणि आम्ही एकदम कोपऱ्याला येऊन बसलोय कारण की आम्हाला बनवायचं. आम्ही या साईडला बसलोय की तिकडे खूप सारं लाऊड म्युझिक आहे आणि इथे जरा शांतता आहे, सो आम्ही ते बनवू शकतो. आणि सगळे येणं जाणं आमच्याकडे बघतात. घरी रूम वर करू शकलो असतो, पण काय माहिती आम्हाला ऍडव्हेंचर करायचं आणि गरम गरम बेबूला खायला मिळलं असतं. रूम वरती इथे यायला वेळ लागला असतं ना, मग तिला बोर झाला असतं. सो आता आम्ही मस्त बेबूला खाऊ घालतो आणि मग आम्ही आमचा टाइम मस्त स्पेंड करतो आणि आमचा धिंगाणा मस्ती मजा सगळं मला दाखवतो. पण थोड्याच वेळात हे बघा, आम्ही बीच वर बसून कसं खातोय छान छान. बुबू बिबू बघत खातोय. नंतर इकडे आम्ही आलो सिंक्वेरियम बीचला इव्हनिंगला नेक्स्ट डेज. कारण की पूर्ण दिवस बेबूमुळे खरंच टाईम भेटला नाही. सो इकडे जसे मी क्लिक्स काढलेत तसे मी हे ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर इकडे बेबूचंही छान शूट केलं. ती मस्त चेअरमध्ये बसून एन्जॉय करत होती बीच. आणि अशा प्रकारे तिचे थोडेफार मेमरीज मी कलेक्ट केलेले आहेत. आणि इकडे तिची खूप मस्ती चालली होती, एकदम आयुष्य आरामात. मॅडम मस्त एन्जॉय करत होते. तिलाही तिकडचं क्लायमेट आणि तिकडचं वातावरण खूप आवडलं. आणि अशा प्रकारे इकडे आम्ही सिंक्वेरियम बीचला एन्जॉय केलं. आणि आमच्यासोबत हे आमचे पार्टनर होते ट्रिपमधले, त्यांचंही छोटं बेबी होतं. सो असं करत करत आम्ही त्यानंतर आमचा नेक्स्ट होता जो आम्ही लंचसाठी गेलो पर्पल मार्टिनेला. तिथे पण छान बीच व्ह्यू असा लंच आम्ही केला. आणि तिकडेही मी खूप ऊन होतो, प्रचंड ऊन होतं. सो मी इकडे माझी मस्ती चालू होती, छान छान फोटोज क्लिक करत होते. आणि तिकडे फॉरेनर जे काय सितार वाजवत होतं त्याच्याकडे लक्ष देत होते. तिला खूप छान वाटत होतं. सो अशा प्रकारे इकडे आम्ही जो काय आफ्टरनून खूप छान स्पेंड केला पर्पल मार्टिनीला. त्यानंतर नेक्स्ट डे. हॅलो. आणि आज डे नमस्कार. आणि आज उलटा बोललं म्हणजे आज ना ऍक्च्युली आमची खूप धावपळ होतीये कारण आम्ही ना सकाळी पण ऍक्च्युली आम्ही गेलो होतो सिंक्वेरियम बीच, पण तिकडे आम्ही खूप भिजलो सिंक्वेरियम बीचला. आणि हे बघा, हे बेबो असं करतं आणि हे आम्हाला अजिबात टाइम देत नाहीये. ते नुसतं धिंगाणा घालते. ते बघा असं करते. तर सकाळी गेलेलो आम्ही सिंक्वेरियम बीचला. त्याच्यानंतर आम्ही खूप भिजलो. मग आम्ही परत एकदा आम्हाला रिसॉर्टला यावं लागलं. मग चेंज करून आम्ही गेलो पर्पल मार्टिनीला, ज्याचे व्हिडिओ काही स्लाइड्स मी शेअर करते ह्याच्या आधी. आणि आता आम्ही चाललो आहे सध्या मस्तपैकी फेमस रेस्टॉरंट आहे. पण सांगणार नाही होतो का आपण? ठीक आहे, जसं पॉसिबल होईल तसं आम्ही तुम्हाला तिथे दाखवू आम्ही काय मजा मस्ती करणार आहे. आणि त्याला साईज वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट आहे.
हे ना हे अरे ऍक्च्युली काय होतं माहिती का, ट्रिपमध्ये सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करताना हे बघा असं खाली टाकतं सगळं. ट्रिपमध्ये गोष्टी ऑर्गनाईज करणं थोडं अवघड जाते, कारण बेबू खूप सगळं फेकत असते इकडे तिकडे. चलो आमचा कशा बसलाय धिंगाणा ढिंगाला गाडी आली. आणि आता आम्ही जातोय आणि उद्या आमचे काय काय स्पॉट असेल ते पण आता आम्ही तुमच्यासोबत शेअर करू, कारण की कालचा दिवस खरंच खूप हेक्टिक होता आणि बेबूमुळे खरंच काल तर आम्ही काही शूटच नाही केलं. सो आज आम्ही करतो आत्तापासून. आणि तर बघू, असं आमचा हा गोव्याचा सेकंड डे आहे. फर्स्ट डे थोडा प्रवासामुळे हेक्टिक गेला, सो आता इथून पुढे आम्ही करणार आहे. आणि आमचं असं छान छान दिवस जाण्याने आमच्या बेबू पण खूप मस्ती करणार आहे. बेबू से हाय. हाय हॅलो. काय म्हणतात ते काय नाही. चलो गाडी आली आपली, चला. सो इकडे डिनरसाठी आम्ही नाईटला आलो होतो थलासा या प्लेसला. खूप मस्त होती ती प्लेस, खूप वाईब देणारी होती. तुम्ही जरूर व्हिजिट करू शकता. आणि मला खूप दिवसापासून या प्लेसला यायचं होतं. तिकडे खूप छान यांनी एंटरटेनमेंटसाठी, मुलांसाठी, आपल्यासाठी खूप छान DJ नाईट आहे, प्लस मॅजिक शो आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. आम्ही खूप जास्त एन्जॉयमेंट केली तिथे त्या प्लेसला. नंतर नेक्स्ट डे इकडे आम्ही साऊथ गोव्याला आलो, म्हणजेच कॅबुदरामा बीचला. त्यानंतर इकडे माझं साडीवरती शूट झालं. काही गोष्टीच मला घेता आल्या, बेबीमुळे पॉसिबल नाही झालं, कारण की तिलाही बघायचं असतं. सो इकडे मी चेंज करून आलो. काय करताय तुम्ही? तर अशा प्रकारे आज आलो मी. ॲक्च्युली याच्या आधी साडी घातलेली होती, त्याच्यासोबत शूट झालं. आणि आता हा छान छान ड्रेस घातला, ह्याच्यासोबत पण मला शूट करायचं. कपडे भिजले बघा, बाबा तिला पाण्यात घेऊन जाणार आहे आता. गेली 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 आली लाट आली 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 का नाही? नाही. बेबू कहाँ जा रहे औकात के बाहर. रात्री आम्ही आलो होतो घरी. मला जसं पॉसिबल होतं तसं मी तुमच्यासोबत काही क्लिक्स घेते कट करत. पूर्ण ब्लॉग नाही घेता आलं, कारण की मला बेबूलाही बघायचं होतं आणि हेही मॅनेज करायचं होतं. सो जसं पॉसिबल थोडे क्लिक्स करत मी तुमच्यासोबत शेअर करते. इकडे आम्ही बागा बीचला आलो होतो आणि इकडे बेबूची मस्ती चालू होती. माझे ऑर्नामेंट सगळं पाहिजे, कानातलं पाहिजे. त्यानंतर इव्हनिंगला आम्ही गेलो होतो ताजला, कारण की ताजला जायची खूप इच्छा होती. आमच्यासोबत जे होते त्यांनाही जायची होती आणि आम्हालाही इच्छा होती. सो इव्हनिंगला आम्ही टी आणि कॉफीसाठी गेलो होतो. छान, तेव्हा खूप प्रचंड पाऊस पडत होता. हा लास्ट डे होता आमचा गोव्याचा. सो आम्ही बोललं जाऊन येऊयात. सो डायरेक्ट बीच व्ह्यू होता. SFXमध्ये आम्ही गेलो होतो, जिथे की सगळं जे काही ब्रेकफास्ट, कॉफी, चहा असं भेटतं. सो आम्हाला तेच करायचं होतं. आणि बेबूने पण खूप मज्जा केली. तिला डायरेक्ट बीच व्ह्यू दिसत होतं आणि तिकडे पाऊस पण पडत होता. सो असं छान वातावरण झालं होतं. सो ताजमध्ये जाऊन खूप प्रसन्न वाटलं. सो नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा मी गोव्याला जाईल, मी परत ताजला व्हिजिट करणार आहे. सो असं होतं आमचं इव्हनिंग. छान स्पेंड केलं आम्ही. इकडे बघ ना बेबी, बघ ना किती छान आहे. हे बघ इथे व्ह्यू बघ छान. स्विमिंग पूलच्या ठिकाणी पाऊस खूप पडतो ना, एवढ्या पावसात पण त्या बीचवर ठिकाणी स्विमिंग पण चालू आहे. मस्त मजा येते. बबडी नुसती सैरभर होती. तिला काय कळतच नाही कुठे जायचंय, काय करायचंय, एन्जॉय करते. आता कुठे जायचं आता नेक्स्ट रेस्टॉरंट कोणतं? नेक्स्ट आता खूप पाऊस आहे, सो आपल्याला आउटडोअर नाही बघायला लागणार आहे. इनडोअर बघूया. तिला माझ्याकडे द्या, तिला घ्यायला लागतं. चलो आली फायनली. आता काय करायचं सांग काय करायचं?
बोल तू फक्त बोल. पुढे जायचं. बोल तू फक्त. पाऊस पडतो. काल 4 आम्ही दिवस होतो तर एकदम छान होते आणि आज 5वा दिवस आहे जो की एवढा पाऊस अचानक सकाळपासून पडायला लागला. हो ना, भरपूर जास्त पाऊस. बरं झालं आधी फोटोज काढून घेतले पण तरी स्टील बेबूचे काही फोटोशूट्स बाकी आहेत जे मला करायचे होते ते नाही झाले. आणि बेबू बघा तेव्हा निघता इकडे बेबूचं शूट करायचं होतं. थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं बट त्याआधी मला बेबूचं बीचवरती छान फोटोज व्हिडिओज काढायचे होते आणि इकडे मॅडमचे खूप नंगरे चालले होते. सो अशा प्रकारे तिनेसुद्धा खूप जास्त एन्जॉयमेंट केलं. तिला पाण्यातच खेळायचं होतं आणि रेतीमध्ये पण खूप गोंधळ आणि खूप मस्ती केली. अशी आमची संपली ट्रिप आणि इकडे जाता जाता घाटामध्ये मस्त प्रसन्न वाटलं होतं. पावसाचं वातावरण झालं होतं सो इकडे आम्ही थांबलो होतो आणि बेबूला छान ते वातावरण दाखवलं. सो अशा प्रकारे शॉर्टली आमचा गोवा ट्रिप्स एंड.